साताऱ्यात महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीत हर हर महादेवच्या जयघोषात मोठ्या उत्साहात मुंगी घाटातून शेकडो कावडींना घेऊन येणारे भाविक आणि याच्यातल्या थरार या यात्रेचं वैशिष्ट्य दोरखंडाच्या साह्यानं आणि दोन्ही हातांच्या साखळीनं जलकुंभानं भरलेल्या कावडी या मुंगी घाटातून चढवल्या जातात आणि नंतर कावडीतून आणलेल्या जलानं शिवलिंगाला अभिषेक घातला जातो। मानाची समजली जाणारी कावड तेल्या भुत्या रात्री उशिरा मुंगी घाटातून वर येते आणि शिवलिंगाला या कावडीतून आणलेल्या जलकुंभातून जलाभिषेक केला जातो आणि ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते। या ठिकाणी जो यात्रा भरली शंभू महादेवची, हे शंभू महादेवचा लग्न सोहळा असतो। पाडव्या दिवशी मुहूर्त असतो, पंचमी दिवशी हळदी असतात, अष्टमी दिवशी लग्न असतं, एकादशीला वरात असते आणि द्वादशीला कावडी मुंगी घाटातून वर येतात आणि धार घालतात। हे या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये महादेवाच्या पिंडीमध्ये दोन लिंग कुठेच नाहीत। या ठिकाणी दोन लिंग आहेत, एका लिंगामध्ये शंकर पार्वती आणि एका लिंगामध्ये विष्णू लक्ष्मी अशी हरिहर भेट झालेली आहे। विष्णू लक्ष्मीच्या साक्षीने या ठिकाणी शंकर पार्वतीचा विवाह लागला आहे। तो तीच यात्रा, तो सोहळा त्या काळापासून आज तागायत तिथं चालू आहे। पुरातत्व काळापासून या कावडीला फार महत्त्व आहे। नातेपुते येथे नवरीचा मान पाटील कुटुंबियांना आहे व माळशिरसचे पोलीस पाटील यांना नवरदेवाचा मान आहे। जोपर्यंत नातेपुतेचं लग्न लागत नाही आणि दीपमाळ पेटवली जात नाही तोपर्यंत शिखर शिंगणापूरचं लग्न या ठिकाणी लागत नाही। अशा पद्धतीचं एक वेगळं ऐतिहासिक कारण या कावडीच्या पाठीमागे आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।